राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार, तर पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार अशी माहिती। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून विरोधी पक्षांना चहापानाचं निमंत्रण। निकाला आधीच कराडच्या नगराध्यक्षपदाची नेमप्लेट तयार। राजेंद्र सिंह यादव यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क लोकनियुक्त नगराध्यक्ष ही नेमप्लेट तयार केली आहे। भाजप आणि काँग्रेसला बाजूला सारून एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला आत्मविश्वास। सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या नंतर महायुतीचे उमेदवार मनसूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींकडून करणी करण्याचा प्रयत्न। एका कागदावरती काळी बाहुली, बिया आणि मोबाईलची बंद बॅटरी ठेवून करणीचा प्रकार। मद्यधुंद शिक्षकाचं विद्यार्थ्यांच्या समोर गैरवर्तन। नांदेडच्या माहूर तालुक्यामधल्या शेकापूर गावामधला जिल्हा परिषदेच्या शाळेतला प्रकार। शिक्षकाचा व्हिडिओ देखील व्हायरल। नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष। विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक। गोंदियाच्या दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमधल्या मुख्याध्यापकाचं कृत्य। 47 वर्षाच्या मुख्याध्यापकाला अटक। सोलापूरमधल्या बार्शी शहरामध्ये कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। मोबाईल दुकानामध्ये रिचार्ज करण्यावरून वाद। यानंतर एका व्यक्तीनं हातामध्ये कोयता घेऊन दुकानाची तोडफोड केली आहे। भिवंडीमध्ये खोदकामाच्या दरम्यान ठाणे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली। लाखो लिटर पाणी वाया। ठाण्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमध्ये लग्नामध्ये फटाके फोडणं हे चांगलंच महागात पडलंय। फटाक्यांमुळे लग्नाच्या सेटलाच आग लागली। वाशिममधील बनावट नोटा प्रकरणामधील सराईत गुन्हेगाराला अटक। कारवाईमध्ये 500 रुपयांच्या 69 बनावट नोटाही जप्त। रत्नागिरीची वेदा सरफरे ठरली सर्वात लहान हिंदुस्थानी जलतरणपटू। इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। 9 महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावामध्ये पोहायला सुरुवात। नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजार तेजीत। पहिल्या 2 दिवसांमध्ये 117 घोड्यांच्या विक्रीमधून 56 लाखांची उलाढाल। गेल्या 10 वर्षांमधील सर्वाधिक घोडे दाखल। मुंगुसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंग कोब्रा जातीच्या विषारी सापावरती शस्त्रक्रिया। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या वाघोडीमधली ही घटना। पर्यावरण प्रेमींनी सापाला जीवदान दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।